श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 30 एप्रिल. मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी नेमका काय घेऊन येणार आहे याचा कधी विचार केलात का? या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी घडणार आहेत का? अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होणार आहे का? की काही गोष्टी तुम्हाला संयम आणि धैर्य शिकवणार आहेत? कामधंद्यात अचानक एखादी चांगली संधी मिळेल का? की काही अडथळे येऊन तुमची परीक्षा घेतील? पैशाच्या बाबतीत थोडा दिलासा मिळेल का? की खर्च वाढून थोडी चिंता निर्माण होईल? कुटुंबात आनंदाचे क्षण येतील का? की एखादा छोटासा गैरसमज वातावरण थोडं ताणलेलं ठेवेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीला एप्रिल महिना कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 1. एप्रिल महिना मेष राशीच्या लोकांसाठी थोडा वेगळा अनुभव घेऊन येणारा दिसतोय. काही गोष्टी मनासारख्या घडतील तर काही गोष्टी संयम शिकवतील. पण एक गोष्ट नक्की, या महिन्यात तुम्हाला स्वतःची ताकद आणि आत्मविश्वास पुन्हा जाणवणार आहे. मनात काही काळापासून असलेली अस्वस्थता हळूहळू कमी होत जाईल आणि जीवनात नवी उमेद निर्माण होईल. चला तर मग पाहूया मेष राशीसाठी एप्रिल महिन्याचा सविस्तर प्रवास. 1. करिअर आणि कामधंदा. एप्रिल महिन्यात कामाच्या बाबतीत थोडी धावपळ वाढू शकते. कधीकधी वाटेल की सगळं काम एकाच वेळी का येतंय, पण खरं सांगायचं तर ही धावपळच पुढे जाऊन तुमच्यासाठी यशाची दारं उघडणारी ठरू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ तुमच्या मेहनतीकडे लक्ष देऊ शकतात. काही मेष राशीच्या लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला थोडं टेन्शन येईल, पण तुम्ही मन लावून काम केलं तर सगळं व्यवस्थित पार पडेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ थोडा सकारात्मक आहे. नवीन कल्पना सुचतील आणि त्या अंमलात आणण्याची इच्छा होईल. कधीकधी सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. अशावेळी शांत राहणं जास्त फायद्याचं ठरेल. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चात्ताप देऊ शकतात. थोडा संयम ठेवला तर परिस्थिती आपोआप सुधारेल. 2. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा महिना मध्यम पण स्थिर राहू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील एखादी गरज, दुरुस्ती किंवा कुटुंबासाठी काही खरेदी करावी लागू शकते. त्यामुळे थोडं बजेट सांभाळून चालणं गरजेचं आहे. तरीही महिन्याच्या मध्यावर एखादी छोटी आर्थिक दिलासा देणारी बातमी मिळू शकते. काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही थोडा नफा दिसू शकतो. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या महिन्यात मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. थोडी चौकशी केल्यावरच पैसे गुंतवा. 3. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबाच्या बाबतीत हा महिना भावनिक राहू शकतो. घरात एखाद्या विषयावर चर्चा किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे, पण त्यातूनही एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या काळात खूप उपयोगी ठरू शकतो. कधीकधी आपण आपल्या कामात इतके गुंतून जातो की कुटुंबाला वेळ देणं विसरतो, पण या महिन्यात तुम्हाला जाणवेल की कुटुंबाची साथ किती महत्त्वाची असते. कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. छोटासा समारंभ, भेट किंवा एकत्र बसून केलेली गप्पा मनाला खूप समाधान देतील. काही लोकांसाठी दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. 4. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात एप्रिल महिना थोडा संवेदनशील ठरू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. मनातलं स्पष्ट बोललं तर अनेक समस्या टाळता येतील. जे लोक आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. एकत्र फिरायला जाणं, गप्पा मारणं किंवा छोटासा सरप्राईज देणं यामुळे नात्यात पुन्हा गोडवा येईल. वैवाहिक जीवनातही काही वेळा ताण निर्माण होऊ शकतो, पण दोघांनीही एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेतला तर परिस्थिती सहज सुधारेल. महिन्याच्या शेवटी नात्यात पुन्हा प्रेम आणि आपुलकी वाढताना दिसेल. 5. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सावध राहण्याचा सल्ला देतो. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. काही लोकांना डोकेदुखी, पोटाशी संबंधित त्रास किंवा झोप कमी होण्याची समस्या जाणवू शकते. तुम्ही स्वतःकडे थोडं लक्ष दिलत तर या समस्या सहज टाळता येतील. वेळेवर जेवण, थोडा व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा एखादी आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ काढा. मानसिक शांती मिळाली की शरीरही तंदुरुस्त राहते. 6. विद्यार्थ्यांसाठी.
विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनत घेण्याचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण वाटू शकतं. मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टी लक्ष विचलित करू शकतात. पण तुम्ही थोडा शिस्तबद्ध अभ्यास केलात तर चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचा सल्ला घ्या आणि वेळेचे योग्य नियोजन करा. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही घेतलेली मेहनत नक्की फळ देईल. 7. आध्यात्मिक आणि मानसिक स्थिती. या महिन्यात तुम्हाला आध्यात्मिकतेकडे थोडं आकर्षण वाटू शकतं. मंदिरात जाणं, देवाचं नामस्मरण करणं किंवा एखादी धार्मिक गोष्ट ऐकणं मनाला शांती देईल. कधीकधी जीवनात प्रश्न निर्माण होतात आणि उत्तर सापडत नाही. अशावेळी श्रद्धा आणि सकारात्मक विचार आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतात. तुम्ही जर मन शांत ठेवलत आणि सकारात्मक विचार केलात तर अनेक अडचणी सहज दूर होतील. 8. उपाय. रोज सकाळी देवाचं स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना करा. गरजू लोकांना थोडी मदत केल्यास मनाला समाधान मिळेल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. एप्रिल महिना मेष राशीसाठी अनुभव आणि शिकवण देणारा आहे. काही ठिकाणी अडथळे येतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत तुम्हाला पुढे घेऊन जाईल. कुटुंबाची साथ, मित्रांचं प्रोत्साहन आणि देवावरची श्रद्धा यामुळे हा महिना शेवटी समाधान देणारा ठरेल. एकंदरीत पाहता एप्रिल महिना मेष राशीच्या लोकांसाठी थोडा मिश्र पण अनुभव देणारा ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत असं वाटू शकतं, त्यामुळे मन थोडं अस्वस्थ होईल. पण जसजसा महिना पुढे सरकेल तसतशी परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूनं फिरताना दिसेल. काही अडचणी येतील, पण त्या तुम्हाला मजबूत बनवणाऱ्या ठरतील. कामधंदे आणि करिअरच्या बाबतीत थोडी धावपळ वाढेल. कधीकधी वाटेल की एवढा ताण काय येतोय, पण हीच मेहनत पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगले परिणाम देणारी ठरेल. वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाईल आणि काही लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काही नवीन कल्पना सुचतील आणि त्या पुढे नेण्याची इच्छा निर्माण होईल. एकूणच सांगायचं झालं तर एप्रिल महिना मेष राशीच्या लोकांना संयम, मेहनत आणि सकारात्मक विचारांची ताकद दाखवणारा ठरेल. काही अडचणी आले तरी घाबरून न जाता धैर्यानं पुढे गेलात तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला समाधान आणि आत्मविश्वास दोन्ही मिळू शकतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.